नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पानांची भजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहे. ओव्याची पानं घेतलेली आहेत मी या ठिकाणी. माझ्या घरासमोरच कुंडीतून घेतलेले आहेत, तोडून एकदम फ्रेश असे आहेत. बटाटे भजी बनवतो ना आपण, तशीच ह्या पानांची भजीसुद्धा आपण बनवून घेणार आहेत. तशीच छान क्रिस्पी आणि टेस्टी पण लागतात, हेल्दी पण आहेत ती पानं असल्यामुळे. याच्यामध्ये या ठिकाणी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, ओवा, जिरे हातावर चोळून टाकलेले आहे, खाण्याचा सोडा पण घातलेला आहे. आता याच्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण पीठ तयार करून घेऊया. बटाट्याची चकलीची भजी बनवतो ना आपण, त्याचप्रमाणे याचं पीठ पण आपण तयार करून घेणार आहे. आणि मग या ठिकाणी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे गरम करण्यासाठी. आता आपण हे पीठ तयार करून घेऊया आणि भजी बनवून घेऊया. पीठ मी बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपलं तेल गरम झालं की नाही ते थोडंसं बघूया आपण. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. तर आता आपण हे ओव्याचं पान असं पिठामध्ये बुडवून तेलामध्ये घालून घेणार आहे. मी थोडं कमीच तेल घातलेलं आहे कढईमध्ये, कारण जास्त उकळलेले तेल पुन्हा पुन्हा रियूज नाही करायचं, म्हणून आपल्याला आवश्यकता पडेल तर पुन्हा आपण तेल घेऊ शकतो. याच्यामध्ये थोडी थोडीशी 2-2च भजी आपण तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता भजी कसली आपली छान अशी टम्म फुगलेले आहेत. आता आपण अशी सर्व भजी तळून घेणार आहे. आपली ही पानांची भजी तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशी टम्म फुगलेले आहेत. तर पावसाळा दिवस आहे, तुम्हाला जर काही छान असं खावंसं वाटलं तर हा एक सोपा प्रकार तुम्ही करून बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.